बड़ी खबर, राष्ट्रवादी अजीत दादा पवार गट में महिलाओं का शक्ति प्रवेश। औरंगाबाद शहर में आज महिलाओं ने राष्ट्रवादी अजीत दादा पवार गट में प्रवेश कर अपने राजनीतिक सफर की नई शुरुआत। आज राष्ट्रवादी अजीत दादा पवार की पार्टी के अंदर बहुत सी महिला ने प्रवेश करे, इसका ऐसा क्या कारण है जो इतनी महिला आपकी पार्टी के अंदर आ रही? इसका एक ही कारण है, पार्टी पे उनका जो है अजीत दादा पे विश्वास और हमारे पार्टी पे विश्वास। आज राष्ट्रवादी कांग्रेस वो कोई किस तरह से काम कर रहा है, वो काम देख के ये पार्टी में खुद से आने वाले लोग हैं जो हमने ना बुलाते हैं, उन्होंने पार्टी पे विश्वास रखा और वो पार्टी में प्रवेश करना चाहते हैं। और एक जैसे कि अभी अजीत दादा पवार महिला के लिए बहुत आवाज़ उठाते हैं, इसके ऊपर लाशवार महिलाओं पे आवाज़ उठाती, लाडली बहन जो योजना करी है वो आज हर महीने के मोहल्ले में गली गली में पहुंची है, वो अजीत दादा की वजह से पहुंची है। राष्ट्रवादी के प्रदेश अध्यक्ष बोल के जो महिला आयोग की हमारी रूपालीताई चाकणकर जो काम करती है, वो महिला आयोग में तो अच्छा ही काम करती है, लेकिन हमारे शहर में बोलो, हर मोहल्ले में बोलो या राष्ट्रवादी में हर जिले में बोलो, उनका इतनी अच्छी तरह से है, इसीलिए महिला के लिए वो अच्छी तरह से काम करती है। थैंक यू। आपका नाम? बाकी से राष्ट्रवादी कांग्रेस। थैंक यू। तर भविष्यात मी हीच अपेक्षा करत की तुम्ही पक्षात आलात, पक्षाकडनं तुमची प्रत्येक अडचण सोडवण्याचा जबाबदारी मी स्वतः शहर अध्यक्ष म्हणून घेते। आम्ही पुरुष असो महिला असो, पक्षामध्ये हे असं वातावरण आहे, त्याप्रमाणे आज शहरात काम करताना उद्या तुम्ही माझ्या पदाधिकारी म्हणून आज ह्या पक्षाच्या पदाधिकारी, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, मग राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कोण आहेत? मोरे ताई आहे, रुपाली ताई आहे, XYZ उद्या तुम्ही आल्यात त्या आहेत। तुमच्या नावाला साजेल असं काम करायचं, एकजुटीने काम करायचं आणि एक महिलाचा सन्मान वाढवून, तर तुम्ही तो सन्मान वाढवायचा काम करायचं। तुमचा सन्मान वाढतो, पुढचीचा सन्मान वाढला तर तुमचाही सन्मान वाढतो, बरोबर आहे का नाही? कसं असतं, आपण हात दिला तर एका हाताचे दोन हात होतात, त्यांची चालती आहे, म्हणजे त्यांची ओळख, त्यांची काम करायची ख्याती ही पूर्ण शहरावर आहे। आमचे मानवतकर साहेब जे सेवादल प्रदेशावर आहे, पण नेहमीसाठी ते प्रत्येक महिलेला म्हणा, पुरुषाला म्हणा किंवा पक्षातील प्रत्येक पदाधिकाऱ्याला त्यांचं नेहमीच सहकार्य असतं। तसंच उपाध्यक्ष म्हणून अवघ्या 8 दिवस झाले रुपालीताईंना राजनीतिक सफर की नई शुरुआत की। महिला शहर अध्यक्ष के हाथों विधिवत रूप से सदस्यता दिलाई गई। इस अवसर पर पार्टी कार्यालय में उत्साह का माहौल देखने को मिला। महिला शहर अध्यक्ष ने कहा कि महिलाओं की सक्रिय भागीदारी ही मजबूत समाज और मजबूत राजनीति की पहचान है। आज जिन महिलाओं ने पार्टी में प्रवेश किया है वे आने वाले समय में संगठन की अहम ताकत बनेंगी। इस कार्यक्रम में स्थानीय पदाधिकारी, महिला विंग की जिम्मेदार बहनें और शहर के कई सामाजिक कार्यकर्ता भी मौजूद रहे। सदस्यता ग्रहण करने वाली महिलाओं ने कहा कि वे अजीत दादा पवार के विकासवादी विजन से प्रेरित होकर पार्टी से जुड़ रही हैं और आगे समाज के मुद्दों पर मजबूती से आवाज उठाएंगी। अल हिंद न्यूज पर आप देखते रहिए सच्ची खबर सबसे पहले। आज आपल्या मूल्याच्या वेळामधून वेळ काढून इथे आलेले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा फक्त एक महिलाचे हात धरून पुढे न्या ही सर्वात मोठी दादाची आम्हाला कल्पना आहे। तर आज महिलांसाठी शासनाचे जेवढे योजना आहेत त्याच्यावर काम करण्याची जबाबदारी आमच्या ताईला दिलेली आहे औरंगाबाद शहरामधून। तर आपण सर्वांनी ताईचे हात मजबूत करण्यासाठी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार साहेब व रुपालीताई चाकणकर प्रदेशाध्यक्ष यांचे हात मजबूत करण्यासाठी पक्षासाठी जोमाने मेहनत करावी व प्रत्येक घरामध्ये आपला राष्ट्रवादीचा झेंडा गेला पाहिजे अशी आपल्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा आहे। इलेक्शनमध्ये तुम्ही सर्व आता पक्षाचे पदाधिकारी आहेत, जो उमेदवार उभा राहील आपला तो तुमच्यासाठी आम्ही सगळे आमचं काम, तुमची मिटिंग तुमच्या वार्डात संबंधित उमेदवार सर्व गावाची मिटिंग काही करणार आहे। तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी सर्व या, तुमचे जेही म्हणजे महिला मंडळाचे प्रश्न असतील